खरं तर जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेल्या अनगर नगर पंचायतीमध्ये उज्ज्वला थिटे यांनी देखील फॉर्म भरलेला आहे. आमदार म्हणून, या तालुक्याचे आमदार म्हणून कशा पद्धतीने त्याकडे बघताय? नाही, कसं आहे की अनगर नगर पंचायतीमध्ये उज्ज्वला थिटे यांनी फॉर्म भरू नये म्हणून गेले 7-8 दिवस झालं त्या रस्त्यावरती किमान 1000 ते 1500 वाहनं हे रस्त्याच्या आडवी तिडवी लावलेली होती आणि किमान 500 फुटाच्या अंतरावर 100-200 लोकांचा मॉप त्यांनी उभा केलेला होता. आणि अनगर गावामध्ये त्या आल्यानंतरनं एक 100-200 महिला त्यांना घेरायचं, त्यांना मारहाण करायची आणि त्यांच्यावर खोटी अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून त्यांना जेलमध्ये टाकायचं, अशा पद्धतीची रणनीती हे अनगरचे माजी आमदार राजन पाटील यांनी आखलेली होती. गेले 7-8 दिवस झालं आम्ही याच्यावरती मार्ग काढत होतो. जिल्हा प्रशासन, या जिल्ह्याचे कलेक्टर, या जिल्ह्याचे SP व या जिल्ह्याचे निवडणूक अधिकारी, राज्याचे निवडणूक अधिकारी या सर्वांशी संपर्क साधला. कारण पहिल्यांदा लोकल तिथल्या नगरपंचायतीचा जो CO आहे तो CO कुठल्याही पद्धतीचे पेपर देत नव्हता. मी आमदार म्हणून त्याला सज्जड दम दिला की बाबा आपल्याला लोकशाही पद्धतीनं जे काय डॉक्युमेंट्स आहेत ते आपण उज्ज्वला थिटे यांना द्या. त्याच्यानंतरही ते पेपर दिले नाहीत. त्याच्यानंतर आम्ही जिल्ह्याचे कलेक्टर श्री कुमार आशीर्वाद साहेब यांना संपर्क केला, त्यांना विनंती केली, मी त्यांना व्हॉट्सअप केला. माननीय जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी ताबडतोब दखल घेऊन संबंधित तहसीलदार सचिन मुळीक व संबंधित त्या नगरपालिकेच्या COला आपल्या भाषेमध्ये त्यांनी जे काय सांगायचं ते सांगितलं. त्यानंतर ताबडतोब डॉक्युमेंट्स देण्यात आली. या राज्याचे पोलीस महासंचालक, या जिल्ह्याचे SP यांनी ते ताबडतोब पोलीस बंदोबस्त दिला आणि जवळजवळ 18 स्टेनगनदारी गन मशीनचा बंदोबस्त हे उज्ज्वला थिटे यांना देण्यात आला व किमान 200 ते 250 पोलिसाचा फौजफाटा या जिल्ह्याचे SP अतुल कुलकर्णी साहेबांनी दिला व या जिल्ह्याचे कलेक्टर, या जिल्ह्याचे SP या दोघांनीही जातीनं लक्ष देऊन बाबासाहेब आंबेडकरांची लोकशाही जगली पाहिजे याच्याकडे जास्त लक्ष दिलं. त्याबद्दल या दोन्ही अधिकाऱ्यांचं, SP आणि कलेक्टर साहेबांचं मी अभिनंदन करतो. नगरपंचायत समितीच्या अनुषंगानं मोहोळमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये माजी आमदार रमेश कदम असे म्हणले की लायकी नसलेल्या माणसाला पक्षानं उमेदवारी केला परंतु त्या बैठकीला उपस्थित राहू शकत नाही, त्याबद्दल काय सांगतो? नाही, रमेश कदमला माझ्याबद्दल बोलण्याचा नैतिक अधिकार नाही आहे. ज्या वेळेला त्यांना उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार पक्षानं उमेदवारी दिली त्यावेळी या मतदारसंघामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये उठाव झाला आणि त्या उठावामध्ये उत्तर सोलापूर, पंढरपूर आणि मोहोळच्या संपूर्ण भागातले नेते मंडळी सर्वपक्षीय यांनी ताबडतोब फॉर्म भरायच्या आदल्या दिवशी माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांची भेट घेतली. पवार साहेबांना या मतदारसंघाची सर्व हकीकत सांगितली. 50-50, 60-60 वर्ष पवार साहेबांबरोबर काम करणारी माणसं, उदाहरणार्थ काका साठे असतील, मनोहरभाऊ डोंगरे असतील, आमचे उमेश पाटील असतील, दीपक गायकवाड असतील, या सर्व लोकांनी पवारसाहेबांची भेट घेऊन या तालुक्याची परिस्थिती सांगितली की कोणत्याही परिस्थितीमध्ये कदम हे डमी उमेदवार आहेत आणि ते राजन पाटलांना पूरक उमेदवार आहेत. हे जर उभारले तर यशवंत माने निवडून येतील आणि राजू खरेंना जर उमेदवारी दिली तर राजू खरे निवडून येतील. ज्यावेळेला महाराष्ट्राचा बुजुर्ग नेता, या राज्याचे 4 वेळा मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, लोकसभेचे सभापती, या देशाचे 15 वर्षे अन्न व नागरी पुरवठा मंत्री, इतकी पदं भूषवलेले पद्मभूषण पवारसाहेबांच्या लक्षात ही बाब आली आणि पवारसाहेबांनी ताबडतोब कदमाच्या पोरींची उमेदवारी रद्द केली व राजू खरे यांना शेवटच्या दिवशी उमेदवारी दिली. जर माझी लायकी नसताना मी 31,000 मताने निवडून आलो. त्या निवडणुकीमध्ये माझ्या विरोधामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये रमेश कदम हे रात्रभर फिरून प्रचार करत होते की घड्याळाला मतदान करा. त्या रमेश कदमला काय अधिकार आहे माझ्यावर टीका करण्याचा? आणि माझी लायकी नसताना मी आमदार झालो असं जर ते म्हणत असतील तर गेली 35 वर्ष झाले मी चळवळीत काम करणारा कार्यकर्ता आहे आणि जवळजवळ पवारसाहेबासारखा बुजुर्ग नेता त्याची उमेदवारी रद्द करतो कदमाची आणि मला उमेदवारी देतो, म्हणजे माझी लायकी होती म्हणून पवारसाहेबांनी मला उमेदवारी दिली. आणि या मतदारसंघातल्या तमाम जनतेनं, मायबाप जनतेनं
जवळजवळ मला 1.25 लाख मतदान केलं आणि 31,000 मताधिक्याने माझा विजय केला. जर माझी लायकी नसली असती तर या मतदारसंघातल्या जनतेने आत्तापर्यंत विक्रमी मताने निवडून येण्याचा मान मला मिळाला. त्याच्यामुळं कदम हे पक्षविरोधी काम केलेले आहेत. त्यांना माझ्यावर टीका करण्याचा कुठलाही अधिकार नाही. आणि या निवडणुकीची सूत्र ही मी स्थानिक आमदार असताना महाराष्ट्रातला प्रत्येक आमदार हा त्या मतदारसंघातली नगरपंचायत असेल, नगर परिषदेची निवडणूक असेल, नगरपालिकेची निवडणूक असेल तर तिथल्या निवडणुकीची सूत्र ही तिथल्या आमदाराला दिली जातात. परंतु गेल्या 10 दिवसापूर्वी पक्षाची बैठक झाली. त्या पक्षाच्या बैठकीला महाराष्ट्रातले पवारसाहेबांच्या पक्षाचे 10 आमदार, 8 खासदार उपस्थित होते. पवारसाहेबांनी हा प्रश्न मला विचारला की मोहोळमध्ये काय चाललं आहे. मी त्यांना सांगितलं की खासदार धैर्यशील मोहिते पाटलांना विचारा. अनगरमध्ये काय चाललं आहे तर मी त्यांना सांगितलं की खासदार धैर्यशील मोहिते पाटलांना विचारा. ते म्हणाले आमदार तुम्ही असताना तुम्ही त्यांना विचारा असं कसं काय मला म्हणता उत्तर देता. त्यामुळे मी त्यांना सांगितलं की माननीय खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी मंगळवेढा पंढरपूर मतदारसंघात किमान 8 ते 10 सभा घेतल्या. त्यांनी माढा मतदारसंघामध्ये 8 ते 10 सभा घेतल्या. करमाळा मतदारसंघामध्ये त्यांनी 8 ते 10 सभा घेतल्या. माळशिरसमध्ये ते तळ ठोकून राहिले जानकरांच्या विजयासाठी. सांगोल्यामध्ये त्यांनी सभा घेतल्या. परंतु मोहोळमध्ये त्यांनी सभा घेतली नाही. मी त्यांना विनंती केली की पंढरपूर तालुक्यातली 17 गावं जी मोहोळ मतदारसंघाला जोडलेली आहेत तिथं सुस्ते हे गाव आहे आपल्या 17 गावाला जोडून तिथंच त्यांची सभा होती. मी म्हटलं 2 मिनिटाच्या अंतरावर हा मोहोळ मतदारसंघ चालू होतो. मला जर एक सभा आपण दिली तर मोहोळ मतदारसंघामध्ये मोहिते पाटलांचा राजू खरेला पाठिंबा आहे अशा पद्धतीचा संकेत जाईल. माननीय विजयसिंह मोहिते पाटलांचं फार मोठं कार्य ह्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे. आपण मोहिते पाटलांचे पुतणे आहात, खासदार आहात, त्याचा फायदा मला मतदारसंघामध्ये होईल. परंतु त्यांनी ती सभा मला दिली नाही. का सभा दिली नाही याचं कारण मी ओळखू शकतो की अनगरकरांचं आणि मोहिते पाटलांचं हे 3 पिढ्याचं नातं आहे आणि त्या 3 पिढ्याच्या नात्यामध्ये कुठं अंतर येऊ नये, राजन पाटील आपल्यापासून नाराज होऊ नये, ते 3 पिढ्याचं नातं जपण्यासाठी माननीय खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी मोहोळमध्ये माझ्या प्रचाराला यायला नकार दिला. जर ते माझ्या प्रचाराला येऊ शकत नसतील, ते मला विजयी करण्यासाठी येऊ शकत नसतील तर मग नगरपंचायतीच्या नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीचे सूत्र ते कसे काय घेऊ शकतात. त्यांना कोणाला मदत करायची आहे. आणि जो मला पराभूत करण्यासाठी रमेश कदम मतदारसंघामध्ये फिरत होता रात्रभर, त्या पक्षविरोधी कारवाई केलेल्या माणसाच्या हातात ते पक्षाची सूत्र कसे काय देऊ शकतात. ते लहान 6 महिन्याचं बाळ पाळण्यातनं सांगेल की त्यांना अनगर करायला मदत करायची आहे म्हणून रम्या कदमाने त्यांनी या निवडणुकीची सूत्र दिली. तर त्यांनी पॅनल देखील उभं केलंय पक्षाच्या चिन्हावर तुतारीवर आणि नगराध्यक्ष पदासाठी आणि इतर नगरसेवक पदासाठी उमेदवार दिले. त्याकडे कसं बघताय आणि आज उमेश पाटील यांनी तुमचा पाठिंबा त्यांच्या धनुष्यबाणाला असेल असं जाहीर वक्तव्य केलेलं आहे. नाही, कसं आहे की या निवडणुकीची जबाबदारी माझ्या पक्षाची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाची जबाबदारी ही खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्याकडे आहे. मग मोहोळ नगर परिषदेमध्ये 20 पैकी 20 आणि नगराध्यक्ष निवडून आला तर त्याचा मान मोहिते पाटलांना जाईल. अनगरमध्ये 17 पैकी 17 आणि त्यातला नगराध्यक्ष निवडून आला तर त्याचा मान, त्याचं श्रेय हे मोहिते पाटलाला जाईल. आणि ह्या दोन्ही ठिकाणी जर पराभव झाला तर याचंसुद्धा खापर हे खासदार धैर्यशील मोहिते पाटलांना जाईल. आणि रमेश कदम म्हणजे हे शेतामध्ये जे आपण बुजगावणं लावतो पाखरं खावणी म्हणून, तसं ते बुजगाव नाही, ते बुजगावनं मोहिते पाटलांनी पुढं केलेलं आहे. मोहोळ नगर परिषद निवडणूक जाहीर झाली आणि कशा पद्धतीने तुमचं त्या ठिकाणी दौरा असणार आहे. नाही, आता या निवडणुकीच्या प्रक्रियेपासून माझ्या पक्षाने मला बाजूला ठेवलेलं आहे. आता माझ्या हातात सूत्रच नाहीत तर मी कसं काय त्या निवडणुकीमध्ये भाग घेऊ. गद्दारांच्या हातामध्ये पक्षानं सूत्र दिलेली आहेत आणि ज्याने माझ्या प्रचाराला यायला नकार दिला त्याच्या हातामध्ये ह्या नगरपालिकेची सूत्र दिलेली आहेत. तर मग मी आमदार म्हणून इथं काय उपयोग आहे. ह्या निवडणुकीची मध्ये माझी जबाबदारी शून्य आहे. त्यामुळे मी काय जबाबदारी घेणार. भाऊ, तुमचं हे तटस्थ किंवा अलिप्त राहणं पक्षाच्या उमेदवारांबद्दल कुठेतरी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन धनुष्यबाणावर उमेदवार जाहीर केले, पॅनल उभं केले, कुठेतरी त्यांना फायदा होताना दिसत आहे. त्याकडे कसं बघताय. नाही, आता कसं आहे की इथं मोहोळमध्ये शिवसेना लढती, मोहोळमध्ये उद्धव साहेबांची सेना लढती, मोहोळमध्ये काँग्रेस पक्ष लढतोय, मोहोळमध्ये आमचा पक्ष लढतोय आणि या 4ही पक्षातल्या बऱ्याच लोकांनी माझा प्रचार केलेला आहे. आणि ते आता या मोहोळ नगर परिषदेमध्ये ते वेगवेगळ्या पद्धतीच्या भूमिकेमध्ये आहेत.
त्याच्यामुळं पक्षाने माझ्याकडे जर सूत्रं दिली असती तर मग मी उद्धवसाहेबाच्या शिवसेनेला बरोबर घेतलं असतं, शिंदेसाहेबाच्या शिवसेनेला बरोबर घेतलं असतं, विधानसभेला उमेश पाटील दादा आमच्याबरोबर होते, दादांच्या पक्षाला मी बरोबर घेतलं असतं, काँग्रेस पक्षाला बरोबर घेतलं असतं, 5-5 जागा ह्या चारही पक्षाला वाटून दिल्या असत्या आणि अध्यक्षपदाचा उमेदवार आम्ही चिठ्ठी टाकून काढला असता आणि नगराध्यक्षासहित 20 नगरसेवक निवडून आणले असते. परंतु पक्षाने जबाबदारीच माझ्याकडे दिली नसल्यामुळे मी काय भाष्य करणार याच्यावरती. आगामी पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेला खरं तर अनेक इच्छुक उमेदवार आपल्या गाठीभेटी घेताना दिसत आहेत. विधानसभेला जसं अनगरकर पाटलांच्या विरोधात एकत्रित मूठ विरोधकांची बांधण्यात आलेली होती, तसे चित्र कुठेतरी पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेला दिसेल का? नाही, 100% दिसणार. मोहोळ आपल्या विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण 10 जिल्हा परिषदेचे गण येतात. त्याच्यामध्ये उत्तर सोलापूरमधून 3 गण, मोहोळ मतदारसंघामधून मोहोळ तालुक्यामधून 6 आणि पंढरपूरच्या 17 गावातून 1 असे जवळजवळ जिल्हा परिषदेचे 10 सदस्य या मतदारसंघातून निवडून जाणार आहेत. आणि मी तुम्हाला खात्री देतो, कोणी किती बिबा कालवला तरीसुद्धा ज्या विधानसभेला जे माझ्याबरोबर होते त्या सगळ्यांना बरोबर घेऊन या तालुक्यामध्ये राजन पाटलाच्या विरोधामध्ये आम्ही प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आघाडी करून 10च्या 10 जागा आम्ही निश्चितपणाने निवडून आणू.